हॅलो, वेलकम ऑन माय चॅनल. आज आपण बघणार आहोत मँगोचा आईस्क्रीम कसा बनवायचा. तर सोप्या पद्धतीने आज मी ते दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी स्वच्छ धुवून 3 आंबे घेतले आहेत आणि त्याला आपण आता वरून सोलून घेणार आहोत आणि त्याचा फक्त जो मधला भाग आहे तोच आपण आईस्क्रीमसाठी यूज करणार आहोत. बीच्या वरचा पूर्ण भाग आपण आईस्क्रीमसाठी यूज करणार आहोत. तर त्याच्यामुळे असा प्रॉपर असा त्याच्यावरचा जो भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे. आता सगळे आंबे व्यवस्थित काढून घेतले आहेत मी. आता त्याला आपण मिक्सर करून घेऊया. याची पातळ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. एकदम तो वाटला गेला पाहिजे आंबा. बारीक अशी त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर बघा आता मस्त अशी आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया आणि थोडंसं फिरवून झाल्यावरती त्याच्यामध्ये साखर ॲड करायची आहे. तर आंबा गोड असतोच, पण आईस्क्रीम आपल्याला अजून थोडं गोड लागलं पाहिजे म्हणून. आता आपण याच्यामध्ये दूध यूज करणार आहोत. तर ते दूध हे नॉर्मल दूध असतं. मग ते थोडंसं घट्ट होण्यासाठी मी याच्यामध्ये घालते कस्टर्ड पावडर. व्हॅनिला आईस्क्रीमची आहे. तर तुम्ही याच्यामध्ये दूध घट्ट करून घेण्यासाठी दूध पावडरही यूज करू शकता. तर इथे मी 2.5 चमचे ही पावडर घेतली आहे. बघा आता याच्यात दूध घालून ते मिक्स करून घ्यायचं आहे. कारण डायरेक्ट जर ही पावडर तुम्ही घातली तर त्याच्या गुठळ्या होतात. म्हणून याला आपण थोडंसं अगोदर मिक्स करून घेणार आहोत दुधामध्ये, जेणेकरून त्याची एक पेस्ट बनेल, त्याच्या गुठळ्या होणार नाहीत. आता आपण इथे दूध गरम करून घेणार आहोत. साधारण हे पाव लिटर दूध आहे. तर ते आपण आता गरम करून घेणार आहोत. तर ते गरम करताना आपण त्याला हलवत राहणार आहोत. त्याच्यावरती साई यायला द्यायची नाही आहे. जर साईडला ते चिकटलं तर ते काढून घेऊन त्याला सारखं हलवत राहायचं आहे. दूध चांगलं उकळलं आहे बघा. त्याला साईडलाही चिकटलेलं मी आत घेतलं आहे, मलाही यायला दिली नाही आहे. आता आपण यात घालणार आहोत ते कस्टर्ड पावडर. आता पूर्ण कस्टर्ड पावडर घालून त्या दुधाला आपण परत घट्ट होण्यासाठी मिक्स करत राहणार आहोत. कस्टर्ड पावडर घातल्याने काय होतं, तर दूध हे मस्त घट्ट होतं. आणि नॉर्मली जर तुम्ही दूध घट्ट करायचं ट्राय केलं तर त्याला खूप वेळ लागेल आणि ते एवढं होणारही नाही. ऑप्शन मी सांगितलं आहे याच्यासाठी दुसरा, ते म्हणजे तुम्ही दूध पावडर यूज करू शकता. तीही सेम प्रोसेस आहे. तुम्ही 2-2.5 चमचे दूध पावडर घ्यायची आहे. दुधामध्ये अगोदर ते मिक्स करून घ्यायचे आहे सेम, आणि नंतर ती अशाच प्रकारे दुधामध्ये घालून त्याला घट्ट करून घ्यायचं आहे दूध. तर बघा आता माझं दूध बऱ्यापैकी घट्ट झालं आहे. आता याला आपण थंड करून घेणार आहोत. दुधामध्ये बघा कुठेही गुठळ्या नाही आहेत. मस्त असं ते घट्ट झालं आहे दूध. आता हे घट्ट झालेल्या दुधात आपण घालणार आहोत मिक्सर केलेला आंबा. किती छान असा कलर दिसतोय बघा त्याचा. ते बघूनच तोंडाला पाणी सुटतं. आता याला आपण मिक्स करून घेणार आहोत प्रॉपर. तर मिक्स करताना त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत बदामाचे किस, आणि मी काजूचं थोडं किस करून घेतला होता. ते त्याच्या आतमध्ये घातल्यावरती काय होतं, जेव्हा आपण आईस्क्रीम खातो तेव्हा आपल्याला ते खाताना ड्रायफ्रूट मिळतात. ते खायला पण रुचकर लागतात. तर आता हे सगळं घालून मी त्याला मिक्स करून घेणार आहोत. याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे ते दूध आणि तो आंबा एकत्र व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. बघा आता हे मस्त असं मिक्स झालं आहे. आता याला आपण एका कंटेनरमध्ये काढून घेणार आहोत. तर कंटेनरमध्ये काढून घेऊन आपण ह्याला फ्रीजर करणार आहोत
7 ते 8 मिनटं, नाहीतर जास्त तुम्ही 10 तास पण याला ठेवू शकता. रात्री फ्रीजरमध्ये ठेवलात, सकाळी हा आईस्क्रीम प्रॉपर असा रेडी होतो. तर बघा मी असं इथं कंटेनरमध्ये काढून घेतलं आहे. किती छान असं ते दिसतं आहे बघा, ड्रायफ्रूट पण दिसतं आहे त्याच्यामधले. याला आता आपण झाकण लावून अर्धा ते पाऊण तास आपण फ्रीजर करणार आहोत. तर बघा मी अर्धा पाऊण तास फ्रीजर करून काढलं आहे. आणि त्याच्यामध्ये मी वरती घालते आंब्याचे काप, जे मी छोटे छोटे केले होते, आणि थोडेसे ड्रायफ्रूट मी वरून टाकणार आहे. तर तुम्ही म्हणाल की मी अर्धा पाऊण तास आधी फ्रीजरमध्ये ठेवून का काढलं, तर जेव्हा आपण कंटेनरमध्ये काढून ठेवतो तर ते पातळ असतं, त्याचा टेक्स्चर थोडासा. त्याच्यावरतीच आपण काही घातलं तर ते वरती राहणार नाही, ते त्याच्या आतमध्ये जाईल. म्हणूनच त्याला थोडा वेळ फ्रीजर करून काढून नंतर आपण त्याच्यावरती ड्रायफ्रूट घालायचे, जे एक्स्ट्रा आपण घालतो ते. डेकोर केलं आहे, छान दिसतं एकदम. किती टेम्पटिंग दिसतं आहे बघा. आता ह्याला आपण 8 ते 10 तास फ्रीजर करणार आहोत आणि नंतर आपण बघूया की कसं आपलं आईस्क्रीम होतं आहे ते. मी याला 8 तास फ्रीजरमध्ये ठेवलं होतं. तर चला तर आपण बघूया आता ते कसं झालं आहे. तर बघा इथे मस्त असं हे आईस्क्रीम सेट झालं आहे, घट्टही झालं आहे. आता आपण सर्व करूया. आहे ना टेम्पटिंग, छान अशी रेसिपी. तुम्ही पण नक्की करून बघा हे आईस्क्रीम, आणि कसं झालं आहे हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.